नमस्कार, माझं नाव मौमिता किरण गायकवाड. I am an education consultant in Pune. I send student abroad for studies, undergraduate, graduate, masters सगळ्यासाठी पाठवते मुलांना शिकायच्यासाठी. I am a Bengali and I got married to a Maharashtrian family. I am learning Marathi. Uh, so I'll just try uh, to actually cover this video in Marathi because then I can relate to everyone here, and I know that language is never be a barrier when we all are Swami's Bhakta. सो श्री स्वामी समर्थ मला जे ब्लेसिंग्स दिले ती ब्लेसिंग्सबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. मला सर्वात आधी स्वामींना खूप 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 धन्यवाद करायचे आणि स्वामींमुळे मला प्राजक्ताताई आणि बाकी सगळ्यांनी जे कोणी माझ्याबद्दल आता चांगलं गायडन्स देत आहे मला आणि सगळ्यांनी जे कोणी माझ्याबद्दल चांगलं सुचत आहे आणि विचार करत आहे त्यांना मी मनापासून थँक्यू बोलते. Please don't take me otherwise if there is any grammatical mistakes in Marathi. Still I'm trying, and I'll try to give my best. So everything स्वामीचंच इच्छा आहे. माझा फर्स्ट अटेम्प्टबद्दल मला सांगायचं आहे. त्याच्या आधीचं एक थोडंसं मला एक्सपिरियन्स माझा सांगायचं आहे तुम्हाला. मला अँगर कंट्रोल होत नव्हतं. म्हणजे एकदमच नाही. मी लहानपणापासूनच खूप जास्त किरकिर नाही सांगितलं तरी चालते, पण आय एम व्हेरी आय ऑलवेज बिन इन अ सिच्युएशन वेअर आय वॉज शॉर्ट टेम्पर्ड. I raised like that and I am the only child of my parents. So ते म्हणतात ना की कुठल्याही गोष्टी मागायच्या आधी त्यांनी देत होते मला. आणि देन आय मॅरिड टू अ फॅमिली वेअर दे आर ॲक्च्युली वी लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली. सो कुठून ना कुठेतरी मला ॲडजस्टमेंटचं थोडंसं प्रॉब्लेम आले आणि तिथूनच मला राग, त्याच्यानंतर द्वेष आणि बाकी सगळं जे काही वॉट नॉट ऑल निगेटिव्ह थिंग्स यू कॅन से ते सगळं चालू झालं आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि मी खूप काही सिच्युएशनमधून बाहेर आले आणि तेव्हा मला वाटते ऑल वेअर पॉझिटिव्ह जस्ट बिकॉज ऑफ स्वामी. बट आय कुडंट रिअलाइज दॅट. कारण मला तेव्हा मी स्वामीच्या मंदिरचं जवळच मी जात होते. और जब भी मैं जाती थी तो मुझे ऐसा दिखता था कि देर इज़ समथिंग सम गॉड. आणि पूर्ण महाराष्ट्र म्हणजे सगळ्यांनी तिथे खूप मनापूर्वक भक्तिपूर्ण अनुसार त्यांनी पूजा करतात. इवन आय वर्कड विथ दिलीप बुक्स अकॅडमी अँड दॅट टाईम आय ऑल माय फेलो कलिग्स ऑल वेअर डिवोटी ऑफ स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थांबद्दल मी ऐकले, खूप वेळ ऐकले आणि मला पण तरीसुद्धा तेव्हा तेवढं प्रकाश झालेलं नव्हतं की त्यांचं असंच होतं की त्यांनी मला काहीतरी दाखवून आणि काहीतरी फिरवून मला त्यांच्याकडे घेऊन येणार. सो इट्स ऑल हिज विश ऑब्वियसली. आणि मी ते एक्सेप्ट पण केले. तेव्हा हे जे 5 to 6 months होतं माझ्या आयुष्यामध्ये. खूप काही गोष्टी खूप बदलून गेले आणि मी खूप पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्हमधून एकदम निगेटिव्ह फेजमध्ये आले. जेव्हा मला माझी एक फ्रेंड सजेस्ट केली की तुम्ही इतकं कमवता, तुम्ही इतकं सगळं करतात, पण तरीसुद्धा तुम्हाला कुठेतरी शांती नाही आहे असं वाटते मला. म्हणजे तुमच्या घरी आले की मला असं वाटते की यू आर नॉट इन अ स्टेट ऑफ माइंड वेअर यू कॅन थिंक समथिंग गुड फॉर एनीवन. आणि मी तिला पण हमेशा बसून काही ना काही बसून बोलत होते जे तिला पण आवडत नव्हते, कारण तिने पण स्वामीचे भक्त आहे. आणि तिने मला म्हणली की आता ह्याच्यामधून आपल्याला काहीतरी शोध काढावा लागणार आणि आपल्याला काहीतरी व्यवस्थित करून घ्यावं लागणार. तुझं आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. ओके. देन आय गॉट द कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्राजक्ता ताई, प्राजक्ता मॅम, रेकी ग्रँड मास्टर. त्यांचं जेव्हा मला कॉन्टॅक्ट मिळाले तर मी त्यांना विचारले की अच्छा ही रेकी म्हणजे काय एक्झॅक्टली.
माझी फ्रेंडला. आणि माझी फ्रेंड म्हणाली की तुला एक वेगळ्या स्टेटवर घेऊन जाते ते. आणि तिने थोडंसं मला असं स्वतःचा एक्सपिरियन्स पण सांगितली होती. तर मी म्हणले ठीक आहे, एनिवेज म्हणजे मी एवढं सगळं करून बघितलं आतापर्यंत, आता हे हिलिंग एक्सपिरियन्स पण घेऊन बघते. कारण मी त्याच्या एक 2-4 दिवसाआधी स्वामीचं नित्यसेवा करायला चालू केले होते आणि खूप लवकर मला ही संधी मिळाली प्राजक्ताताईंचं. जेव्हा त्यांचं संधी मिळाले मला, मी त्यांना कॉल केले, त्यांनी मला आन्सर करायचं. नंतर मी थोडंफार त्यांना माझा म्हणजे त्यांच्याकडून एक थोडं परमिशन घेतलं की ताई मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे. तिने म्हणली हां ठीक आहे, शेअर करा. जेव्हा मी शेअर करत होते ते काहीतरी मी निगेटिव्हच सगळं शेअर केले की माझं आयुष्यामध्ये असं घडते, मी ना खूप असं डाऊटफुल स्टेटमध्ये आहे, माझं माइंड हे नाही आहे. तर प्राजक्ताताई म्हणाली जस्ट कीप युअर सेल्फ काम आणि हे अट्युनमेंटच्या डेट जे तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये तुम्ही अट्युनमेंट घ्या आणि तुमच्या रेकीचा प्रोसेस चालू करा. बस एवढंच म्हणले त्यांनी. आणि म्हणले सगळं निगेटिव्ह थॉट्स आपोआप सगळं बंद होईल, तुम्ही फक्त एवढंच करा. द डे वेन आय स्टार्टेड विथ दिस अट्युनमेंटचं, आणि तेव्हा मला काय त्या दिवशी माझं एक नॉट डार्क रूम, बट दॅट इज ॲक्च्युली डार्क बिकॉज सगळीकडे आजूबाजूला पण घर आहे आणि त्याच्यामुळे ते थोडंसं म्हणजे तिथे कुठेतरी म्हणजे असं जास्त सनलाईट पोचत नाही. त्या दिवशी मला एक्सपिरियन्स झाले. मी बसले होते त्या रूममध्ये आणि त्या रूममध्ये जनरली आपल्याला एक फोकस लाईट नाही तर काहीतरी लावावं लागते बसायच्यासाठी. सो आय जस्ट असंच बसले. 9चा टाईम होतं, तर मला वाटलं की ठीक आहे, इट्स ओके, मी जर लाईट नाही लावले तरी चालते, थोडा रोशनी आहे. अचानक त्या रूममध्ये जेव्हा अट्युनमेंट चालू झाले, जस्ट आय हॅव स्टार्टेड हार्डली 5 to 10 मिनिट्समध्ये माझं पूर्ण रूम भरून कुठून तरी एक प्रकाश आले. म्हणजे मला अंगात आता गुजबम्स येते, पण तसं प्रकाश आले आणि अचानक माझ्यासमोर मला स्वामी दिसले. आणि दोन मोर होतं त्यांच्या बाजूला आणि ते मोर असं माझ्याकडे बघत होते जसं की मला काहीतरी ब्लेसिंग्स देत आहे त्यांनी. स्वामी हसत होते आणि सुंदर त्यांचा चेहरा. आणि त्याच्यानंतर माझा रेकीचा एक्सपिरियन्स चालू झाला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले 4:30 वाजता. त्या दिवशी पण काही डिवाईन एक्सपिरियन्स माझ्याबरोबर घडले. जसं की मी दूधच्या प्याल्यामध्ये ते मसाला दूध ठेवले होते, ते अर्ध झाले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला असं कोणीतरी पिऊन ठेवलेलं सारखं असं साईडला दूध लावलेलं असं दिसले. त्याच्यानंतर मला सतत म्हणजे असं देव दिसत होते, स्वामी दिसत होते इन लक्ष्मीच्या रूपात. आणि आपली आई तुळजा भवानी दिसली आहे मला विठ्ठला रुक्मिणी त्यांचं दर्शन घडले. आणि 5व्या दिवशी जेव्हा मी बसले होते आणि असंच सकाळी बसून माझा रेकीचं मेडिटेशन करत होते, तेव्हा माझं तोंड म्हणजे माझं फेस आणि असं माझं डोळं बंद आहे आणि आत्ता पण मला दिसते ॲक्च्युली माझं तोंडचंच म्हणजे स्पेशली फेसच्या आत कुणाचा तरी फेस आहे आणि ते स्वामीचं फेस आहे आणि ते डोळं उघडून त्यांनी बघते आणि सगळ्यांना बघून हसतायत. इट गिव्स मी अ फीलिंग की मला कधी काय वेगळं करायचंच नाही. मला कुठल्याही गोष्टी कुणाबद्दलच मला काही चूक काय चांगलं काय मला सगळं चांगलंच बोलायचं. त्या दिवशीपासून माझं तोंडातून सगळ्यांसाठी फक्त आणि फक्त चांगलंच निघते. जर काही हेतू त्यांचा निगेटिव्ह पण असेल, मी स्वतःहूनच त्यांच्याकडून लांब जाते. अजून एक एक्सपिरियन्स छोटासा शेअर करते. ह्याच्यामध्ये काय झालं आहे, मला लोक एक वेगळं नजराने बघते आता. म्हणजे असं त्यांना जसं की माझ्याबरोबर कोणीतरी वेगळं एक माणूस पण चाललं आहे असं माझ्याबरोबर एक संध्याकाळी घडलं आहे. आणि ते समोरच्या मुलींना ते पोरं छेडत होते आणि ते पोरं म्हणजे असं घाण नजराने त्यांना बघत होते. आणि त्यांनी जेव्हा मला बघितले मागे फिरून, ते विचकले ते पोरं आणि त्यांना जसं की कोणीतरी वेगळंच दिसलं आणि ते पडून गेले ते पोरं तिथून.
ती मुली पण माझ्याकडे बघत होते आणि त्यांनी पण असं हसत हसत निघून गेले. त्यांना कळालंसुद्धा नाही की कशामुळे ते पुरं निघून गेले असं. सो दीज ऑल आर माय एक्सपिरियन्सेस अँड आय नो स्वामी इज ग्रेट अँड आय नो दॅट ही इज एव्हरीथिंग. ही इज एव्हरीथिंग फॉर अस. Thank you. Thank you, all of you, all the listeners, and thank you, Prajakta Tai, for showing me the right path. Thank you, Smita Usui sir, Hayasi sir, and Madam Takata. And Jai Jai Swami Samartha Shri Swami.